असं आहे ना की तो उद्यापासून जर त्याने आंदोलनाचा इशारा दिला असेल तर काल पंकज भुजबळांची गाडी अडवण्याचं किंवा त्यांच्या विरुद्ध भाष्य करण्याचं काही कारण नाही. एक तर जे आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासूनची भूमिका होती आणि ती भूमिका सरकारनं पार पाडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सगळ्यांनी सपोर्ट केले माझ्या सहित. आणि 3 वेळा हा जो कालचा प्रयत्न तिसरा प्रयत्न होता. एकदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री असताना, हे मुख्यमंत्री असताना, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळेला सुद्धा मी पाठिंबा दिलेला आहे की मराठा समाजांना वेगळं आरक्षण द्या. आणि आता सुद्धा जो कायदा पास झाला 2 दिवसापूर्वी त्यामध्ये सुद्धा तेच आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की हे झाल्यानंतर सुद्धा आंदोलन करायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. शांतता बिघडवायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. वेगवेगळे पक्ष जे आहेत आपली ताकद वाढवण्यासाठी किंवा आहे ती ताकद मजबूत करण्यासाठी मतदारांना भेटणार, गावागावात जाणार. आणि अशा रीतीनं जर तुम्ही लोकप्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना जर अडवायला लागले तर ते योग्य होणार नाही. ते लोकशाहीच्या विरुद्ध होईल. मराठा समाजातील कार्यकर्ते, ओबीसी समाजातील, भटक्या विमुक्त समाजातील आणि सर्वच इतर समाजातील जे कार्यकर्ते आहेत, युवक आहेत, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की पहिल्यापासूनचीच आमची मागणी होती की वेगळं आरक्षण द्या. त्याप्रमाणे ते दिलेलं आहे. मग आता अडचण काय आहे? आम्ही त्याला विरोध केला असता मग तुम्ही आंदोलन केलं तर मग समजू शकलं असतं. आम्ही फक्त काय केलं, आम्ही तुम्हाला विरोध नाही केला. आम्ही सांगितलं की ओबीसीचं आरक्षण फार थोडं आहे, लोकसंख्या फार मोठी आहे ओबीसीची आणि भटक्या विमुक्तांची, त्याच्यामध्ये तुम्ही न येता वेगळं आरक्षण द्या. आणि त्याप्रमाणे सरकारने आपली भूमिका पार पाडलेली आहे. त्याला विधानसभा, विधान परिषदेमध्ये एकूण एक सभासदांनी पाठिंबा देऊन तो कायदा मंजूर केलेला आहे. आता हे जे काही नांदगावला काल झालं असं म्हणतात, म्हणजे पंकज भुजबळ त्या रस्त्याने दुसरीकडे जात होते असं म्हणतात. पण त्यांनी सांगितलं, म्हणजे काही लोक आले, अडवले. कोण लोक होते, काय होते, याचा पोलिसांनी विचार करावा. खरोखरच ते मराठा समाजासाठी आलेले लोक होते का काही स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये होतं, याचा विचार, याचा अभ्यास आम्ही करतो आहोत. पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे. म्हणजे समजदार मराठा समाजाचे असतील, ओबीसी भटक्या समाजाचे आणि इतर सर्व समाजाचे कार्यकर्ते आणि लोक यांनी या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे. आणि राज्यातील शांत असलेलं वातावरण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अशी माझी सुद्धा सगळ्यांना विनंती आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.